लाडकी बहीण योजनेच्या पेमेंट्सवरून सध्या खूप संभ्रम आहे. चला तर या विषयावर सविस्तर माहिती घेऊया. मार्च आणि एप्रिलमध्ये महिलांच्या बँक खात्यात अगदी वेगवेगळी रक्कम जमा झाल्याचं दिसून आलंय. पण सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अनेक महिलांना एकही रुपया का मिळाला नाही. सुरुवातीला सुरळीत चाललेली ही योजना अनिवार्य ई-केवायसीच्या नव्या नियमामुळे कशी विस्कळीत झाली हे नक्की बघा. कारण ई-केवायसी नंतर कोणतंही स्पष्टीकरण न देता कोट्यवधी महिलांना योजनेतून अचानक अपात्र ठरवण्यात आलंय. ही अनपेक्षित अपात्रताच मार्च आणि एप्रिलचे पैसे अचानक बंद होण्यामागचं मुख्य कारण आहे. खात्यात जमा झालेली रक्कम पाहिली तर अर्जदाराची नेमकी सध्याची स्थिती काय आहे हे स्पष्ट होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 0 रुपये मिळणं हे योजनेतून पूर्णपणे अपात्र ठरल्याचं मोठं लक्षण असू शकतं. या स्पष्टतेच्या अभावामुळे साहजिकच सोशल मीडियावर सर्वत्र घबराट आणि अतिशय धोकादायक अफवा पसरत आहेत. खोट्या लिंक्सवर क्लिक करायला सांगणाऱ्या आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या फेक व्हिडिओंपासून अत्यंत सावध राहायला हवं. हे लोक फक्त या आर्थिक गोंधळाचा फायदा घेऊन स्वतःचे लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्याचं काम करतायत. त्यामुळे स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणं आणि कोणत्याही अनोळखी लिंक्सवर अजिबात क्लिक न करणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा पडतो की ही सगळी अनिश्चितता कायमची संपवण्यासाठी योग्य उपाय काय असू शकतो. सरकारने एक अधिकृत पोर्टल बनवायला हवं जिथे आधार कार्डच्या मदतीने अर्जाची स्थिती सहज तपासता येईल. अशा आधार आधारित पोर्टलमुळे अर्जदार अजूनही सक्रिय आहे की अपात्र ठरलाय हे एका सेकंदात स्पष्ट होईल. या पारदर्शकतेमुळे अचूक माहिती मिळेल आणि फेक व्हिडिओंच्या अफवांना कायमचा पूर्णविराम नक्कीच मिळेल. तोवर बँक खाती नक्की तपासा. पण सरकार हे अत्यंत आवश्यक पोर्टल अखेर कधी सुरू करणार